नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट आणलो आहे अंगणवाडी संदर्भात। जे कोणी अंगणवाडीचे भगिनी आपले व्हिडिओ बघतात व चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक बटन दाबून टाका आणि याच्यावर बेल आयकॉन बटन एक असतं जे रेड कलरचं जे असतं ते दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे कोणता अपडेट आपण व्हिडिओ टाकत असतो तो अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि सर्वात पहिली माहिती ही तुम्हाला कळून जाईल। तर पहा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही, आता अशा खूप साऱ्या अंगणवाडी आहेत, त्या अंगणवाडीमध्ये स्वतःची इमारत त्यांना अवेलेबल नाही, तर त्या अंगणवाड्यांना काय करायचे पहा, तर ते अंगणवाडी नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबत, ठीक आहे। तर जे बांधकाम करणारे आहेत किंवा मग अशा सर्व अंगणवाड्या ज्या सध्या आहेत किंवा ते वर्किंगमध्ये नाही आहेत, तर त्या सगळ्या संदर्भात न्यूज पहा। हे 2 तारखेला हे जाहिरात आलेली आहे, म्हणजे GR आहे, 2 तारखेचा GR आहे, आज 3 तारीख आहे। काल GR हे GR महाराष्ट्र या शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झालेला आहे। तर पहा काय सांगतं यामध्ये, एकूण किती अंगणवाड्या आहेत वगैरे, तर केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास महिला योजनेअंतर्गत राज्यात 104 नागरी प्रकल्प व 449 ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण 553 बाल विकास प्रकल्प असून बाल विकास प्रकल्प 553 आहेत। अंगणवाडी नाही, अंगणवाडी किती आहे त्या अंतर्गत अंगणवाडी पहा, ठीक आहे। त्या अंतर्गत अंगणवाडी किती आहे ते तर पहा, ह्या त्या अंतर्गत पहा 1,10,669 अंगणवाड्या आहेत, ठीक आहे। त्या अंतर्गत एवढ्या अंगणवाड्या आहेत, केंद्र मंजूर आहेत, ठीक आहे। एवढे अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत। तर महिला व बाल विकास विभागाच्या 24/8/2023च्या उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, अंगणवाडी केंद्राची स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांना नजीकची जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करायचं, त्यांना त्या ठिकाणी स्थलांतर करून घ्यायचं। तर अशी खूप सारे अंगणवाड्या आहेत, त्यांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्याचे आदेश डायरेक्टली दिलेले आहेत, ठीक आहे। तर असे बरेच जे शाळा आहेत, जे अंगणवाडी त्या ठिकाणी नाही येतं, त्यांना स्वतःचे अंगणवाडीची इमारत नसली तर ते कुठल्या भाड्या तत्वावर वगैरे म्हणा किंवा मग कोणत्या समाज मंदिरवर अशा ठिकाणी अंगणवाड्या चालतात व लसीकरण वगैरे चालतात लहान लेकराचे। तर त्या संदर्भात महत्त्वाचं आहे पहा, त्या अनुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती, ठीक आहे। आता ज्या ठिकाणी आहेत टेम्पररी आहेत, बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडी चालतात पण टेम्पररी चालतात जागा नसल्यामुळं। तर आता हे परमनंट यांनी GRच काढलेला आहे, तर जिथं शाळा आहे जिल्हा परिषदची त्या ठिकाणी अंगणवाडी 100% असलीच पाहिजे, जेणेकरून अंगणवाडीला जर जागा नसेल तर पहा पुढे काय सांगितलं, शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे राज्यातील जी अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त खोल्यामध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरणास शासन मान्यता देण्यात येत आहे, हे मान्यता झालेली आहे, ठीक आहे। तर हे आता लागू होऊन जाणार। तर पहा, सदर धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये काय अटी आहेत पहा, सदर धोरण अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागेत, आता खूप अशा अंगणवाड्या आहेत भाड्याच्या जागेत समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्याकरिता लागू राहील, तथापि त्यांच्याकरता लागू राहील महत्त्वाचं, भाड्यांच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाणीच्या अंगणवाडी केंद्रापैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्वतः मालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहेत अशा अंगणवाडी केंद्र स्वतः मालकीच्या इमारती उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावे। जर स्वतःचं त्यांचं बांधकाम चालू वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्या सध्यापुरतं शाळेमध्ये जाऊ शकतात, नंतर परत त्यांच्या ठिकाणी जाऊ शकतात, ठीक आहे। त्यानंतर अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतर करायचे आहे अशा ठिकाणातील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर असणं गरजेचं आहे। पहा महत्त्वाचा पॉईंट, 1 किलोमीटरचं असणं अंतर गरजेचं आहे। त्यानुसार अशा शाळे इमारतीत कार्यरत वर्ग कार्यालयाच्या खोल्या व्यतिरिक्त वर्ग खोली रिकामी शिल्लक असल्यास अशा वर्ग खोली अंगणवाडी केंद्राकरता उपलब्ध करून देण्यात यावी। त्यानंतर पहा काय आहे, अंगणवाडीस वर्गखोली देताना शाळेमधील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पाण्याची पिण्याची क्रीडांगण, क्रीडा सौरेची या सगळ्याची गोष्टी अनुमती राहणं गरजेचं आहे, अनुमती दिली पाहिजे। त्यानंतर सदर वर्गखोलीचे किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थीच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व्यवस्था महिला कल्याण विभाग यांच्याकडून अनुमती राहील, ठीक आहे।
त्यानंतर पहा, ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतः मालकीची इमारत आहे परंतु इमारत जीर्णावस्थेत आहे त्याकरता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडींना केंद्राचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोली उपलब्ध करून स्थलांतर करण्यात येईल. तथापि वर्गखोलीत बांधकाम सुरक्षित आहे याबाबत पंचायत समितीचं बांधकाम क्षेत्राने ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. सदर धोरणाची अंमलबजावणी संबंधित कार्यालयास कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वय करावे. सदर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे समिती बैठकीत करण्यात आलेली आहे. तर हे व्यवस्थित होण्यासाठी एक समिती बैठक केलेली आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जे CO असतील ते अध्यक्ष असतील, उपमुख्य कार्यकारी जे असतील ग्रामपंचायतचे सदस्य, त्यानंतर गट विकास अधिकारी सदस्य, शिक्षण अधिकारी सदस्य असतील जे प्राथमिकचे आहे, आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालविकासचे सचिव सदस्य असतील. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने 3 महिन्यातून एकदा बैठक आयोजित करून प्रस्तुत प्रकरणी झालेल्या कारवाईचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सदर शासन निर्णय ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात यायला हवा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतक हा नंबर आहे. तुम्हाला जर हा पाहायचा असेल तर तुम्ही हा GR महाराष्ट्र यामध्ये शासन निर्णय याच्यामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता, किंवा महाराष्ट्र.gov.in यावर जाऊ शकता, किंवा हा नंबर तुम्ही या नंबरवर तुम्ही जाऊन पाहू शकता. यावर तुम्हाला उपलब्ध भेटून जाईल. डिजिटल स्वाक्षरीमध्ये हे अपलोड आहे. त्यानंतर पहा, प्रति एवढ्या जणांना हे प्रति गेलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर महिला बालविकास आणि राज्यमंत्री आणि मुख्य सचिव या सर्व जणांना याची प्रत गेलेली आहे. हे लवकरात लवकर हे लागू करण्याचा असा निर्देश देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारचं महत्त्वाचं अपडेट आहे. तर एक शॉर्टमध्ये सांगण्याचा अर्थ असा की जे काही अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या आता ज्या चालत नाही आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना अंगणवाडी व्यवस्थित नाही आहे, असे जे काही अंगणवाड्या आहेत त्यांना जागा नाही आहे, तर काही ज्या अंगणवाड्या समाज मंदिरमध्ये किंवा मंदिरमध्ये भरत असतील अशा सर्व ठिकाणच्या अंगणवाड्या आता त्या ठिकाणाहून बदलून त्या सर्व अंगणवाड्या आता कुठं परत आणायच्या, तर जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत ह्या शाळेमध्ये त्या अंगणवाड्या आता शिफ्ट होणार. जेवढ्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळेमध्ये ह्या अंगणवाड्या शिफ्ट होणार जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. ठीक आहे. तर या अंगणवाडी संदर्भातला व्हिडिओ होता. तर पहा, बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी आहेत, पण ऑलरेडी जे बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदच्या झडपी शाळेमध्ये अंगणवाड्या येतात त्या अंगणवाडी नसल्यामुळं काही ठिकाणी ते ग्रामीण लेवलमध्ये ते केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे कंपल्सरी जिथं नाही आहे, जिथं अवेलेबल होत नाही आहे, तर त्या ठिकाणी आता कंपल्सरी झडपी शाळेमध्ये तुम्हाला अंगणवाडी ठेवावीच लागेल. यामध्ये काही ऑप्शन नाही. शासनाचा GR आलेला आहे. तुम्ही हा GR आता बऱ्याच ज्या झडपी शाळेमध्ये जर अंगणवाडी नाही असं वगैरे काही होत असेल तर तुम्ही हा GR तुम्ही त्या ठिकाणी दाखवून तुम्ही ही गोष्ट विचारू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात. अंगणवाडी असेल किंवा सगळ्या प्रकारचे अपडेट ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. धन्यवाद.